मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. 10-12 वर्षानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करतोय. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. निर्णायक वळणावरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि अशा वेळेस काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी मी आपल्यासमोर आज आलेलो आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार किंबहुना महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सुरेश नवले मित्रमंडळानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या काही दिवसामध्ये भाजपाच्या उमेदवार आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचं विष पेरण्यास सुरुवात केलेली आहे, हा माझा आक्षेप आहे. समाज माध्यमावर त्यांची एक ध्वनिफीत सध्या फिरते आहे. रविकांत राठोड यांच्या आणि ताईमधला हा संवाद आहे. या संवादामध्ये ताई असं म्हणतात की आपलं 1,10,000 मतदान आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटलेला आहे. आपलं 1,10,000 मतदान आहे. आपल्या अस्तित्वासाठी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. याचा अर्थ असा की ताई जो बहुजन समाज आहे, विशेषतः मराठा समाज, ह्याला आपलं मानत नाहीत. ताईंची जी मानसिकता आहे हीच मुळात पहिल्यापासून जातीवादाला खतपाणी घालणारी आहे. काही उदाहरणंही देता येतील. गेली 10 वर्ष ताईंनी जिल्ह्याशी संपर्क तोडलेला आहे. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर तर त्या 5 वर्ष नॉट रिचेबल राहिलेल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधणं म्हणजे स्वर्गातल्या देवाशी संपर्क साधणं इतका त्यांचा संपर्क कठीण झालेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसींचं ऐक्य हेच फक्त त्यांना दिसतं. निवडणूक संपल्यानंतर
शासकीय निधी किंवा कामं याचं वितरण करत असताना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा आणि नातेवाईकांचाच फक्त विचार करतात, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 10 वर्षामध्ये किती ओबीसी आणि मायक्रो ओबीसी कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देऊन त्यांची उभारणी सन्माननीय पंकजाताई यांनी केली, हे त्यांनी आपल्यासमोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी राणा भीमदेवी थाटाची घोषणा केली होती की मी जगात कुठूनही उभा राहील, परंतु प्रीतमताईची मी जागा घेणार नाही. प्रीतमताईच्या ताटातलं मी खाणार नाही. पण शेवटी त्यांना प्रीतमताईची जागा घेऊन उभा राहावं लागलं. बीड जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न अद्यापपर्यंत जिवंत आणि ज्वलंत आहे. ऊसतोड कामगारांचं स्थलांतर थांबवण्यामध्ये पंकजाताईंनी काडीचंही काम केलेलं नाही. फक्त निवडणुकामध्ये ओबीसी फॅक्टर हा आपल्या पाठीमागे आला पाहिजे, हाच एकमेव त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून समाज माध्यमावर त्यांच्या संभाषणाची ध्वनिफीत जी फिरते ती हेच ध्वनित करते की सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी असा बांध निर्माण झालेला आहे, तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं सगळ्या ओबीसींनी माझ्या पाठीमागं उभा राहावं. एका अर्थानं ही जातीवादाची पेरणी आहे. ही पेरणी त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की गेवराई तालुका हा नेहमीच जातीवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा तालुका आहे. आणि या तालुक्याचा मी भूमिपुत्र आहे. या तालुक्यावर माझा विश्वास आहे. या तालुक्यानं मागच्या निवडणुकीमध्ये जातीपातीचा विचार न करता प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड लीड दिलेली होती, मताधिक्य. आणि तरीही बहुजन समाजावरती पंकजाताईंचा विश्वास नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या मनामध्ये या मोठ्या समाजाविषयी कुठेतरी पूर्वग्रह दूषित भाव आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा मी जाहीर निषेध करतो. आणि गेवराई तालुक्यामधील मतदार बंधू भगिनींना आग्रहाची विनंती करतो, मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांना या निवडणुकीमध्ये आपण काम करण्याची संधी द्यावी. मला विश्वास आहे एका कारखान्याचे 2 कारखाने करणारे बजरंग सोनवणे एकीकडे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना बुडवणाऱ्या उमेदवार दुसरीकडे असं एकूण चित्र आहे. एकेकाळी वैद्यनाथ पॅटर्न
हा प्रसिद्ध पॅटर्न महाराष्ट्रामध्ये होता. वैद्यनाथ पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातले अभ्यासक परळी आणि पंचक्रोशीमध्ये जायचे. पण आज मात्र स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम दुर्दैवानं त्यांच्या लेखीनं केलेलं आहे. म्हणून माझा दावा असा आहे, व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये ताईंच्या पुढे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. गाव पुढाऱ्याच्या पाठीमागे जनता नाहीये, मतदार नाही. त्यामुळं त्यांच्यासोबत किती मराठा फौज आहे त्याची आकडेवारी त्यांच्याकडे असेल, परंतु प्रत्यक्षात मतदारांची जी आकडेवारी आहे ती निवडणुकीनंतर 4 जूनला तुम्हाला दिसेल. मराठा समाजाचे जे स्पीकर त्यांना मानणारे कार्यकर्त्यांचा दुसरी काय असं वाटत नाही. लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वेश्वर आहे. मतदार हा सर्वेसर्वा आहे. मतदारांनी कोणाकडे राहायचं हा मतदार ठरवेल. मतदारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदारांना आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्यांच्या विचार स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. मोदींच्या सभेनंतर जिल्ह्यातला चांगला प्रश्न विचारला. मागच्या विधानसभेला पंकजाताई मुंडे यांच्यासाठी परळीमध्ये मोदी साहेबांची सभा झाली. त्या 30,000 पडल्या एका मतदारसंघात. आता मोदी साहेबांची सभा ज्यावेळेस होणार आहे, 6 मतदारसंघ आहेत, 30 गुणिले 6, 1,80,000पेक्षा जास्त मतांनी ताईंचा पराभव होणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मोदी साहेब त्यांना पावत नाहीत, हा इतिहास आहे. मी 25 तारखेला संभाजीनगरमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली, पक्ष सोडला. 27 तारखेला त्यांचा मला फोन आला होता की अण्णा आपली भूमिका काय. म्हणलं मी मेळाव्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. ते 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवलेला आहे, काय फेरविचार करण्याची शक्यता मला अजिबात नाही. एवढंच संभाषण. मराठा मुळामध्ये अप्रत्यक्षपणे हा धमकीचा प्रकार आहे. जो मंत्री असतो त्यानं निष्पक्ष त्याची शपथ घेतलेली असते. ज्यावेळेस तो मंत्री होतो त्यावेळेस हे माझे मित्र धनंजयराव मुंडे साहेबांना माहिती आहे. त्यामुळे अनावधानानं त्यांनी जर हे विधान केलं असेल तर ते पुढल्या 2-3 सभेमध्ये परत घेतील अशी अपेक्षा करूया. पण जूनमध्ये भारताचे पंतप्रधान होणार. जुलै ऑगस्ट हे फक्त 2च महिने राज्य शासनाला काम करण्याची संधी आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे विधानसभेची आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागते. त्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्याचे दिवस जर काढले या शासनाचे 70 ते 75 दिवस आहेत. 70 ते 75 दिवसामध्ये काय मौज मजा करायची ते करून घ्या. नंतर मात्र पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण दिसणार नाहीत, हा विश्वास माझ्यासारख्याला. आपण जेवढे तालुक्याचे आहात नाही, आता मी लोकसभेचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे.
विधानसभेचा विचार माझ्या डोक्यात सध्या तरी नाहीये. ज्यावेळेस विधानसभा लागेल त्यावेळेस आपल्या सूचनेचा विचार नक्की करू. महाराज जिल्ह्यासाठी काही ते पंकजा मुंडे होते. त्या पंकजा मुंडेला त्यांना निवडून आणण्यासाठी 2009ला मुंडे साहेबांनी लोकसभेची निवडणूक लढवली. सगळे दिग्गज नेते मुंडे साहेबांच्या विरोधात होते, सगळे दिग्गज नेते जिल्ह्यातले. तरीही मुंडे साहेब सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन 2009ची निवडणूक जिंकले. तसंच चित्र आत्ताच आहे. सगळे दिग्गज नेते पंकजाताईंच्या सोबत आहेत, पण सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बजरंग सोनवणे लोकसभेत जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. महागाई असेल बाजूला ठेवून जात धर्म पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचं राजकारणच मुळात धर्मावरती आधारित आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेषाची भिंत निर्माण करणे आणि त्याच्या आधारे आपलं राजकारण करणे हा मूळ सिद्धांत आहे त्यांचा, आणि त्या सिद्धांताच्या आधारे ते पुढे चाललेले आहेत. त्यामुळे त्यात विशेष काय. आणि या निवडणुकीमध्ये अंडर करंट आहे. जसं आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, त्यावेळेस कुणी बोलायला तयार नव्हतं, वाच्यता करायला तयार नव्हते. अंडर करंट लोकांमध्ये होता. तशाच प्रकारचा अंडर करंट या निवडणुकीमध्ये आहे. आणि त्यामुळं देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य पुन्हा येणार नाही हा विश्वास आहे मला. नाही, तो मी एवढा अभ्यास केलेला नाही. बीड जिल्ह्यापुरतं मला विचारा. हे बघा, मी ह्याचं स्पष्टीकरण परवाच्या एका सभेत दिलंय की बजरंग सोनवणेंनी शेतकऱ्यांचा विचार केला. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक संपन्नता यावी म्हणून आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, म्हणून एका कारखान्याचे 2 कारखाने त्यांनी केले. कदाचित तो प्रयास करत असताना संपर्काच्या बाबतीमध्ये ते कमी पडले असतील, परंतु पंकजाताई ह्या अगोदर मंत्री होत्या, आमदार होत्या. बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. ते आमदार किंवा खासदार नव्हते, मंत्री नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून ज्या अपेक्षा पंकजाताईकडून केल्या जातात किंवा ज्या अपेक्षा माझ्याकडून केल्या जातात, तशाच अपेक्षा बजरंग सोनवणे यांच्याकडून करणं ते थोडं अप्रस्तुत अनाठाई वाटतं. त्यांना काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतात. हे मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलं ना. बजरंग बाप्पांनी काय केलं ते रिकामे बसले नाही किंवा कारखानाही बुडवला नाही. हा, त्यांनी जर कारखाना बुडवला असता तर मग आपल्याला त्यांच्यावर ठपका ठेवता आला. पण एका कारखान्याचे 2 कारखाने उभा केले. त्या परिसरामधल्या शेतकऱ्यांच्या जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न निकाली काढला ना. आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव त्यांनी दिलाय. तुम्ही काढा, ऊसाला जो भाव दिलेला आहे तो बजरंग सोनवणे यांनी सगळ्यात जास्त भाव दिला. तर शेतकऱ्यांचं कल्याण कुणी केलं? त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या समाजाची आरक्षणाची या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने प्रकरण लागले. त्यानंतर राहुल गांधी सांगितलं की 50% मर्यादा कट करून मर्यादा वाढवणार आहे. राहुल गांधी सांगितले आरक्षणाची मर्यादा वाढवणार आहे. धनगर समाजाला त्याचा फायदा होण्याची त्यांची फायदा शक्यता आहे. ते माहिती बजरंग बाप्पा धनगर समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये आजपर्यंत कमी पडले. मुळामध्ये धनगर समाजाची गेली 10 वर्ष फसवणूक भारतीय जनता पार्टीनं केलेली आहे.
पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण दिलं जाईल अशी घोषणा भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली होती. काठी आणि घोंगडं खांद्यावरती टाकून मोठ्या आत्मीयतेनं धनगर बांधवांना फसवण्याचा प्रयोग या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे राज्यकर्ते आहेत त्यांनी केलेला आहे. मराठ्यांनाही फसवलं, धनगरांनाही फसवलं आणि महाराष्ट्रामधल्या ब्राह्मण बांधवांनाही फसवलं. ते कसं? तर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करतो म्हटले होते भारतीय जनता पार्टीवाले. काय स्थापन झालं का? म्हणजे देवा ब्राह्मणांनाही फसवण्याचा उद्योग त्यांनी केलेला आहे. किती यश प्रवीण आणि पारंगत आहे. हात जोडून त्यांना मी हा आता 10 वर्षामध्ये खरं तर रेल्वे धावणं अपेक्षित होतं की नाही? मग हिंदुस्थानामधल्या सगळ्यात निष्क्रिय आणि अकार्यक्षम खासदार म्हणून प्रीतमताई मुंडे यांची नोंद झालेली आहे. म्हणून या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी त्यांना उमेदवारी नाकारली. याच्यावरून तुम्ही ठरवा. पण मग तुम्हाला विश्वास देतो की बजरंग सोनवणे हे लोकसभेमध्ये गेल्यानंतर पुढल्या 2 वर्षामध्ये रेल्वे नक्कीच धावेल, हा विश्वास मला आहे. मग ते लोक ठरवतील ना. आता लोकांनी ठरवायचं मत द्यायचं की नाही ते. हे बघा, काही कार्यकर्त्यांचा स्वभाव चापलुसी करण्याचा असतो. चापलुसी करणं आणि नेतृत्वाचा विश्वास संपादन करणं हे माझ्या रक्तात आणि स्वभावात नाही. मी 97ला मंत्रिमंडळामध्ये असताना शिवसेनेमध्ये मतभेद झाले. मी मंत्रिमंडळातून स्वतःचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. आता मी सत्तेमध्ये होतो. माननीय मुख्यमंत्री खासदारांना उमेदवारी देण्यामध्ये अपयशी ठरले. त्याचं कारण फक्त भारतीय जनता पार्टीचा दबाव. भारतीय जनता पार्टीने सांगितलं आयबीचा रिपोर्ट यांच्या विरोधामध्ये, आम्ही प्रायव्हेट सर्वेक्षण केलेलं आहे, ते यांच्या विरोधामध्ये, तुम्ही यांना तिकीट देता कामा नये. आणि मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं. मी भूमिका मांडली की हे योग्य नाहीये. आपल्या पक्षाचा निर्णय आपण घ्या ना. भारतीय जनता पार्टी कोण आहे? ते कोण तुमच्या पक्षाचं संचालन नियमन करणारे? आपल्या पक्षाचा निर्णय आपण घेतला पाहिजे. त्यामुळे हेमंत पाटलाचा बळी गेला, भावना गवळीचा बळी गेला आणि कृपाल तुमानीचाही बळी गेला. मी ही भूमिका मांडल्यानंतर संभाजीनगरची जागा सुटली, नाशिकची जागा सुटली आणि मुंबईची पण जागा सुटली. मी जर ही उठाव केला नसता, एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचा दबाव शिवसेनेनं झुगारावा, ही जर भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडली नसती तर भाजपच्या दबावाला माननीय मुख्यमंत्री बळी पडले असते आणि ह्यांना पण आपल्या ह्या जागा आहेत ह्या गमवाव्या लागल्या असत्या. मी याचं स्पष्टीकरण प्रारंभीच दिलेलं आहे. ओबीसी ओबीसी म्हणायचं, मग आपल्या जिल्ह्यामधला कुंभार आहे, आपल्या जिल्ह्यामधला सुतार आहे, आपल्या जिल्ह्यामधला नाभिक आहे, आपल्या जिल्ह्यामधला साळी आहे, कोळी आहे, यांचं काय आहे? यांना सत्तेचे किती लाभ दिले तुम्ही? मी तेच विचारतो ना की गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही सत्तेचा लाभ किती लोकांना दिला? तुमचा खासदार फंड तरी किती गावामध्ये, कुठल्या गावामध्ये तुम्ही वापरला? ओबीसी ओबीसी म्हणता ना, ते आमच्या इथं नेते येतं. त्यांनी 10 वर्षे त्यांना खासदार फंडाची मागणी केली होती माधव मोळीसाठी. विचारा त्यांना, माधव मोळीसाठी कुठलं मंदिर होतं? तुकारामाचं मंदिर होतं. त्यासाठी माधव मोळीला यांनी 10 वर्षापासून आग्रह करतात खासदारांना. त्याला फंड दिला नाही त्यांनी, पलीकडे दिला. जोहरवाडीला दिला. म्हणजे मी काय सांगितलं की आपले सगळे सोयरे आणि आपले नातेवाईक
सांभाळण्याच्या पलीकडं पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे ह्या गेलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जर खोटं असेल तर मी माझे सगळे शब्द परत घ्यायला तयार. आठवडा या ठिकाणी दोन पत्र दिले त्यामध्ये हाणामारी झाली. मराठा वाद निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी दोन पत्र दिले का काय वाटतं? मग आता याच्यावरूनच सिद्ध होतंय मी जे सांगतोय की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये दरी निर्माण व्हावी हा प्रयत्नच मुळात त्यांच्याकडून होतोय. लोकसभा निवडणूक लागली, आपले कोण तुपले कोण ते सांगतायत ना की आपलं 1,10,000 मतदान आहे. त्यांची ती ध्वनिफीत आहे का? आपलं 1,10,000 मतदान आहे म्हणजे बंजारा समाजाचं 1,10,000 मतदान आहे. त्याचं विभाजन होऊ देऊ नका. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणतात त्या. म्हणजे किती त्यांच्या मनामध्ये मराठ्याविषयी बहुजन समाजाविषयी चीड आहे, द्वेष आहे, हे त्यांच्या ध्वनिफितीनं लोकांच्या समोर आणलेलं आहे. त्यांना ध्वनिफीतीच्या बोलल्या त्यांचा समाजाचं अस्तित्व संपलं. बंजारा समाजाचं अस्तित्व संपलं नाही, बंजारा समाजाचं अस्तित्व त्यांच्या बोलण्यावर थोडीच अवलंबून आहे. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. बंजारा समाज हा लढाऊ आहे, संघर्ष करणारा आहे आणि प्रामाणिक आणि एकनिष्ठतेने काम करण्यामध्ये बंजारा समाज हा प्रथम क्रमांकाचा आहे. या तुम्ही सध्या फक्त बंजारा समाजाच्या कांद्यावर जोर जातात. निवडणूक झाल्यानंतर वंजारी समाजाच्या गावामध्ये त्याच्या वंजारी समाजाच्या गावामध्ये न जातात, कांद्यावर जोर जातात. या निवडणुकीच्या वेळेस त्यांना बंजारा ह्या प्रश्न जर त्यांना तुम्ही विचारला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून काढलं तर मला आनंद वाटेल, मी ऐकेन. त्या असं म्हणतात की मी राष्ट्रीय नेते आहे, स्वतः सांगतात त्या मी राष्ट्रीय म्हणजे आत्मस्तुती धर्मानं वर्ज्य केलेली आहे. हिंदू धर्मामध्ये आत्मस्तुतीला आत्महत्या ठरवलेलं आहे आणि त्या आत्मस्तुती करण्यामध्ये एवढ्या प्रवीण आहेत की मला तर कमाल वाटते. मग आता ह्या राष्ट्रीय जर समजा राष्ट्रीय नेते आहेत असं गृहीत धरलं, मग त्यांच्या फॉर्म भरायला उपमुख्यमंत्री तरी यायला पाहिजे होते, त्यांच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री तरी यायला पाहिजे होते, मुख्यमंत्र्यांकडे येणं अपेक्षित होतं, देवेंद्रजी फडणवीस यांनी तरी येणं अपेक्षित होतं. बरं सोडून द्या, आता हे प्रशासनामधले प्रदेशाध्यक्षांनी तरी येणं अपेक्षित होतं. अजून राष्ट्रीय पातळीवरचे काही सचिव वगैरे असतील त्यांनी तरी येणं अपेक्षित होतं. ज्या अर्थी कोणीही आलेलं नाही आणि पडल्यानंतर त्यांना साधं MLC ही दिलेलं नाही, त्यावरून भारतीय जनता पार्टीतलं त्यांचं अस्तित्व काय आहे हे सिद्ध होतं. मी इतका लहान कार्यकर्ता आहे, राष्ट्रीय नेतृत्वानं मला संपर्क करावा अशी मी अपेक्षा तरी कशी करू शकतो? नाही, अजिबात नाही. मी लहान कार्यकर्ता आहे. त्या असं म्हणाल्या की मला भारतानं तिकीट दिलेलं आहे, म्हणजे त्यांना असं ध्वनित करायचं होतं. सावरगावमध्ये पहिल्या आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणच्या तरुणावर मराठी तरुणावर एक मराठा लाखपर्यंत अनेक ठिकाणी त्यांना आवडण्यात आलं. घोषणा दिल्यानंतर मराठा तरुणावर काय वाटतं? नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांचा बीड जिल्हा दौरा असताना त्यांना JCPने हार घातले म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल झाले.
जरांगे पाटलावरती खटले दाखल झाले. आता ज्यावेळेस पंकजाताई आल्या त्यांना 20-20, 25-25 JCB हार घातले. म्हणजे प्रशासनानं हा विचार करणं आवश्यक आहे. प्रशासन हे निष्पक्ष असलं पाहिजे, परंतु ही निष्पक्षता प्रशासनामध्ये दिसत नाही. राहिला प्रश्न, पंकजाताईंनी बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली सभा त्यांची आष्टी तालुक्यामध्ये झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला भारतानं तिकीट दिलेलं आहे, ह्या राज्याचा विद्याचा काही संबंध नाही. मग त्यांना सांगायचं होतं, देवेंद्रजी आपकी खेत की मुली हो, मी तुम्हाला विचारतच नाही, मला डायरेक्ट मोदी साहेबांनी तिकीट दिलंय, हे त्यांना सांगायचं होतं. गर्भित अर्थ हा होता. आणि ह्याच्या पलीकडे सांगतो, भगवानगड हा भगवानगड, नारायणगड किंवा बीड जिल्ह्यामधले सगळेच गड हे श्रद्धास्थान आहे. भगवान बाबांच्या कार्यकर्तृत्वाला उभारी आली. अध्यात्माचा झेंडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फडकवत ठेवला भगवान बाबांनी. त्या भगवान बाबांच्या गडावरती आजपर्यंत पंकजाताई माथा टेकायला गेलेले नाहीत. एवढा अहंकार आहे. आणि म्हणून ही जी लढाई आहे ही अहंकार विरुद्ध शालीनता, अहंकार विरुद्ध विनम्रता, अहंकार विरुद्ध अत्यंत साधेपणाने जीवन जगणारा माणूस, अशी ही निवडणूक आहे. त्यामुळं भगवान बाबांनी त्यांना माफ करावं अशी प्रार्थना मी भगवान बाबांच्या चरणी करतो. प्रश्न माझा मुस्लिम समाज म्हणजे खूप श्रेष्ठ आहे. हे आपला परंपरागत मतदार आहे असं समजून म्हणजे सगळे वापरतो. त्याप्रमाणे अण्णासाहेब राठोड यांनी समाजाच्या सगळ्या अण्णासाहेब राठोड यांनी बंजारा समाजाला त्याप्रमाणे समाजासह सर्व समाजाची बैठक मी उत्तर काय नाही उत्तर बैठू हा परंतु मुस्लिम समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, शैक्षणिक आहेत, सामाजिक आहेत. त्या प्रश्नावर तुम्ही बोलताना कोणताही राजकीय अहो, परवा बीडमध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की मुस्लिम समाजाच्या मुलांनी काय गारेगारच विकायची का? राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांना सामाजिक नेते आहेत, ठीक आहे, पण त्यांनी मराठा समाजासोबत मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्यासोबत घेऊन त्यांच्याबद्दल त्यांच्या मागण्याबद्दल विचार केला जाईल असं मी त्यांच्याबद्दल राजकीय नेते राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आपण नेते आणि जिल्ह्याचे असतील, राज्याचे असतील, देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा मुस्लिम उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाने देण्याचे सत्य घेतले नाही. गेल्या अनेक वर्षापासून माझ्या निश्चितच ते काँग्रेसचं काम करतात. त्यांच्याबद्दल सुद्धा पक्ष त्यांच्या परीक्षेप्रमाणे याचा विचार करत नाही. मग आता मुस्लिम समाजाला एक तुम्ही फक्त वोट बँक सुद्धा काही साहेबांनी सांगितलं तर मुस्लिम समाज आपोआप आपल्याला मतदान करतो. हे गैरसमज तुम्ही चालतात. एक तर हा संरक्षण आता मी एक उत्तर देतो. हा तुम्हाला आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर असं आहे की बजरंग सोनवणे यांनी बीड, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी या ठिकाणी देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम समाजांची बैठक घेऊन त्यांनाही विश्वास दिलेला आहे की तुमच्या प्रश्नामध्ये मी
निवडून आल्यानंतर लक्ष घालेल, निवडून नाही आलो तरी लक्ष घालेल, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळं काही ठिकाणी जर त्यांच्याकडून अजून अजून आपल्या हातामध्ये 6 दिवस आहेत. देशमुख साहेबांना मी सांगतो, देशमुख साहेब आहेत, सलीम साहेब आहेत, त्यांना सांगून मी सांगतो की मुस्लिम समाजाला विश्वासात घ्या. आता प्रश्न असा आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. त्यांच्या समस्या आणि त्यांच्या राजकीय पक्षाला दिले गेलं नाही नाही, एक तर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. त्यामुळे राजकीय पक्षाची काय भूमिका असावी ते राजकीय पक्ष आपल्यासमोर ठेवतील. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची पत्रकार परिषद असेल त्यावेळेस या प्रश्नाचं सांगोपांग उत्तर ते देऊ शकतात. मित्रमंडळाच्या बाबतीत मला जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकतो.